लहू घोषे. काय जबरदस्त मॅच बघायला मिळाले. एका चेंडूवरती एक धाव घेत असताना मात्र झेलचित झालाय आणि देवीपाडा हा संघ मात्र पुढे जाताना दिसलाय. हवेमध्ये चेंडू होता पहिल्याच बॉल वरती. काय जबरदस्त घणाघाती प्रहार. चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी. काय जबरदस्त फटका. विशाल याला सकाळच्या सत्रापासून बघतोय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा पहिला चेंडू पेस करत असताना 6 धावांची मोहर आली होती आणि आता या मॅच मध्ये सुद्धा आपले इरादे स्पष्ट केले जात आहेत. काय जबरदस्त बॉल आणि तेवढाच चांगला फटका 6 धाव्यांचा. लहू घोषे एक चांगला चाणक्य असा गोलंदाज म्हणून ओळखला जातो. मात्र त्याच्या पहिल्याच बॉलवरती 6 धाव्यांची मोहर येताना दिसले. हा चेंडू बघा परफेक्ट पायामध्ये. 2 पायांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. जबरदस्त चेंडूची हाताळणी केली जाते. क्रिकेटच्या पटलावरती खेळत असताना मित्रांनो लक्षात ठेवायची एक गोष्ट की ज्या वेळेला आपण कुठेतरी अडचणीत असतो त्यावेळेला कमबॅक नावाची एक गोष्ट आहे. ती कमबॅक नावाची गोष्ट मात्र सगळं काही सांगून जाते. मात्र एक षटकार आल्यानंतर लहूने कमबॅक केलाय. सरळ चेंडूला खेळलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय. मात्र 2 धावा या ठिकाणी निश्चित केल्या जात आहेत आणि या 2 धावेनेशी मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकते. जाऊन पोहोचते ती आता 8 या अंकावरती. नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी जे या मैदानावरती आलेत त्यांचंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण बघतायत, डीबीएनच्या माध्यमातून जे लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे त्यांचंही करूया मनापासून हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा थोडासा फ्लंबल झाला. निलेश दिवा स्वतः कर्णधार त्या ठिकाणी होते ऑन साइडला. मात्र 2 धावा या घेतल्या जात आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि तत्पुरती मात्र धावसंख्या पुढे सरकताना दिसते. जाऊन पोहोचते आता डबल फिगर या घरामध्ये 10 या अंकावरती. पुढचा बॉल लहूचा. ऑलसाइड खेळण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल नो डाऊट. मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला 1 बाउन्स पद्धतीने कलेक्ट करेल. डायरेक्ट हिट. ओहो डेंजर झोन मध्ये होते मंगेश. मात्र या वेळेला 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. जवळजवळ 3 वेळा या 2 धावा आपल्याला बघायला मिळतात. चेंडूचा खेळ झाला 5. शेवटचा लास्ट बॉल घेऊन जातील मिस्टर लहू. क्या बात आहे. जबरदस्त क्रिकेटचं हे महोत्सव, क्रिकेटची ही स्पर्धा. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर मग यामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा या जबरदस्त आणि नेत्रदीपक होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. दरम्यान अंकुश थोडासा पुन्हा एकदा फ्लंबल झालाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन. लहू स्वतःवरती नाराज आहेत कारण की क्षेत्ररक्षकाची साथ साजेशी मिळत नाहीये. बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी आणि धावसंख्या जर बघितली तर विकेट डाऊन झाला नाही आहे ही जमेची बाजू आहे आणि 14 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त पहिलं षटक. मात्र जबरदस्त फलंदाजी ही राहिलाय. 14 धावा या आपल्याला पहिल्या षटकामध्ये येताना दिसल्यात. आता नवीन गोलंदाजच्या मार्क वरती वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं घेऊन येत आहेत मिस्टर निलेश दिवा, जे या संघाचे कर्णधार आहेत, कर्णधार आहेत आणि तशी साजेशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल राईट मोवती विकेटचा मारा करतात निलेश दिवा. पुढे सरसावून स्वतःच्या फाऊल थ्रो मध्ये मात्र यावेळेला चेंडूला पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रोशन याच्या माध्यमातून चांगलं प्रदर्शन झालंय, चांगलं क्षेत्ररक्षण आता मात्र बघायला मिळालंय आणि बघता बघता एकच धाव मिळालंय. स्ट्राइक रोटेट झालाय आणि आता विशाल एक घातक एक डेंजरस बॅट्समॅनला स्ट्राइक वरती आणण्याचं काम केलं गेलंय.
एक डावकोऱ्या हाताचा फलंदाज आणि एक उजव्या हाताचा फलंदाज या कारणास्तव जर बघितली तर फिल्डिंगची जी व्यूहरचना आहे ती थोडीशी चेंज होत जाते. दरम्यान हवेमध्ये चेंडू जवळजवळ एकाच जागेवरती 4 क्षेत्ररक्षक आल्यात, स्वतः गोलंदाजही तिथपर्यंत पोहोचल्यात. मात्र 2 धावा या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून निश्चित केल्या जातात. हवेमध्ये बराच काळ चेंडू होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जर तैनात असला तर मात्र झेलचीतची संधी निर्माण झाली असती. मात्र तसं काही होत नाहीये. 2 धावा आणि या 2 धावेने 17 धावेवरती मात्र आता गाडी हे आपल्याला बघायला मिळत आहे. आतापर्यंत सगळं काही व्यवस्थित होताना दिसतंय. धावा ही येत आहेत आणि चेंडू हे अतिशय जबरदस्त पद्धतीचे पडले जात आहेत. मोठा फटका येण्याचा चान्स नाही आहे आता, कारण की निलेश ज्या पद्धतीची गोलंदाजी करतायत, जबरदस्त गोलंदाजी. हो, जसं कौतुक केलं गोलंदाजाचं, चेंडूला मात्र फेकून दिलं 6 धावांसाठी. बैठक शॉट, क्या बात आहे. धन्यवाद डीजे, क्या बात आहे. विशाल लेफ्ट आर्मर बॅट्समॅन आहेत आणि त्यांच्या पाल्यामध्ये जर चेंडू आला तर मात्र काम तमाम आहे. अजून एक येईल काय. नो चान्स द फिल्डर अँड दॅट्स 4 रन्स. ब्युटिफुल स्ट्रोक. धन्यवाद डीजे. जसं संकेतचं गाणं लावलं गेलं तसं मात्र संकेत गोलंदाजापर्यंत पोहोचला आणि काहीतरी कारमंत्र दिलं जात आहे की अशा पद्धतीची गोलंदाजी हे कारणीभूत ठरेल कुठेतरी दुसऱ्या इनिंग मध्ये, कारण की एक चांगला घातक फलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये मात्र आपली कला सादर करतोय. आणि आता षटकारानंतर आलाय चौकार आणि धावसंख्येचा जर विचार केला तर 27 या धावसंख्येवरती बघायला मिळत आहे. सुंदर फलंदाजी. मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी राहिले आणि आता ह्याही मॅच मध्ये चांगली फलंदाजी करत आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, प्रॉमिसिंग शॉट नाही. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली रोशन करणार नाहीये, चुकी. सेकंड अटेम्प्टला मात्र झेल टिपलाय आणि पहिला ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिलाय निलेशनं. विशाल बॅक टू द आउट. धावसंख्या जर बघितली तर 27 असताना धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर शैलेश हे येताना दिसल्यात. धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा. धावसंख्या तर चांगली आहे आणि असं म्हणायला काही हरकत नाही आहे, कारण की जर देवीचा पाडा या संघाची जर गोलंदाजी बघितली तर सुंदर आहे. नवीन फलंदाज शैलेश. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5. शेवटचा एक लास्ट बॉल हा शिल्लक आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती. ओ, यावेळेला चांगला बॉल आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आलाय हा शेवटचा आणि 2 षटकांची या ठिकाणी समाप्ती झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना आई गावदेवी गोखिवरी देवीपाडा संघाची धावसंख्या जर बघितली आपण तर 1 गडीच्या मोबदल्यामध्ये 27 धावा. देऊया डीजे यांना संधी आणि ऐकूया मधुर संगीत. धन्यवाद धन्यवाद डीजे. खूप सुंदर. आपण डीजे वादक यांचे ही संगीत गीत या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. प्रेक्षकांचं मन आणि मनोरंजन करत असताना आमचे डीजे वादक. दरम्यान शेवटचं आणि अंतिम षटक हाताळत असताना संकेत हा गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवरती सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना आता सलामीला जो फलंदाज झाला होता मंगेश, ह्याच्यावरती मात्र मोठी जबाबदारी आहे.
धावसंख्या 27 धावा. अजून सुद्धा या षटकामध्ये धावा येणं फार गरजेची गोष्ट आहे. सरळ खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत निलेश, थोडासा फ्लंबल झालात, मात्र बघता बघता 2 धावा या सहजरित्याने कंप्लीट केल्या जातात. चित्याच्या वेगानं या 2 धावा मात्र आपल्याला येताना दिसल्यात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या 29 धावा. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त कॉलिंग, येस नो वेट या तिन्ही गोष्टींचा वापर केला जातोय आणि बघता बघता 2 धावा या सहजरित्याने मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. पुढे सरसावून हवेमध्ये चेंडू आहे, ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये निलेश दिवा करणार नाहीये चुकी आणि जवळजवळ दुसरा फलंदाज हा झेलचीच्या स्वरूपाने मात्र बाद झालाय. धन्यवाद डीजे. माननीय श्री प्रकाश तुंबडा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दुसऱ्या चेंडूवरती यश मिळालं होतं, मात्र यावेळेला तिसऱ्या चेंडूवरती घातक धाव ही होती, मात्र 2 धावा या कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 31 या अंकावरती आतापर्यंत रोखलंय संकटनं, कारण की 3 चेंडूमध्ये त्यांनी 4 धावा खर्च केल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडूंमध्ये किती धावा या येतील हे पाहणं गरजेचं आहे. माननीय श्री प्रकाश तुंबडा आपल्याला मान्यवर कक्षामध्ये विराजमान होताना बघायला मिळतात आणि आज याच क्रीडा नगरीवरती, याच खेळपट्टीवरती मात्र आज इन ऍक्शन मध्ये बघायला मिळतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झालाय, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, डॉट बॉल बघायला मिळालाय. चार चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पहिल्या इनिंग मधील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा तेवढा खास संपर्क झाला नाही. शॉर्ट मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक रोशन आल्या चेंडूवरती, बघा चांगलं क्षेत्ररक्षण आणि या एका धाब्यावरती मात्र समाधानी आहेत दोन्ही फलंदाज. बघता बघता धावसंख्या थोडीशी पुढे सरकली, जाऊन पोहोचली 32 या अंकावर. आता शेवटचा एक बॉल शिल्लक असेल आणि यानंतर आपण अजून एक टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. दरम्यान यावेळेस जर बघितलं तर डॉट बॉल आलाय. पहिला षटक, पहिला डाव या ठिकाणी पहिली इनिंग समाप्त झाली गेले आणि पहिल्या डावेच्या समाप्तीनंतर प्रथमतः देवीपाडा गावदेवी गोखिवरे हा संघ या ठिकाणी फलंदाजी करताना दिसलाय आणि त्यांनी धावा जमा केल्या 3 षटकांमध्ये. 32 आणि 33 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय गावदेवी भेंडीपाडा बी या संघाच्या समोर. आता जाऊया टॉस कडे आणि टॉस होणार आहे. एका बाजूला यंग मराठा स्पोर्ट्स लोहारपाडा आणि त्यांच्या जोडीला असणार आहे आई गावदेवी कोल्ही चिंचोटीचा संघ. एकाच परिसरातील दोन्ही संघ आहेत आणि त्यांचा आपण टॉस करून घेणार आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करतोय माननीय श्री बबन भगली यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. एका बाजूला प्रकाश तुंबडा एफपी आणि एका बाजूला आपण बघतोय प्रदीप जावर. या 2 खेळाडूंना एकाच परिसरातील संघ आहेत. 4 ओव्हरचा मॅच आहे. प्रकाश तुंबडा कौल देतील, छापचं कौल आणि आलेला आहे काटा. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा द्या. टॉस या ठिकाणी जिंकलाय प्रकाश तुंबडा म्हणजेच एफपी या खेळाडूने आणि त्यांना मला वाटते प्रदीप यांनी टॉस जिंकलाय आणि त्यांना विचारूया आपण प्रथमतः ते काय स्वीकारतायत. प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतलंय आणि समोरचा संघ मजबूत संघ आहे
आणि त्यांना किती धावांपर्यंत तुमचा रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 धावांचा रोखण्याचा प्रयत्न असेल. या स्पर्धेबद्दल, या मैदानाबद्दल काय म्हणशील? जास्त लाजतात बोलण्यासाठी. मात्र एका बाजूला प्रकाश तुंबडा एफपी हे आहेत, टॉस हारल्यात. जर टॉस जिंकले असते तर मग काय स्वीकारलं असतं त्यांनी, हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आता मनाच्या विरुद्ध करायचं आहे, फलंदाजी करायची आहे आणि फलंदाजी करत असताना 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल हे विचारूया. एक राऊंड वरती तर 60 प्लसच पाहिजेत, त्याच बॉलरला बॉलिंग करता येईल. या क्रीडा नगरीमध्ये म्हणजे या खेळपट्टीवरती बराच काळ तुने खेळलेला आहेस, मात्र या ओव्हर फलंदाजी करण्याचा जो तुझा ऍडव्हान्टेज आहे तो कसा असणार आहे? माझ्या 2 मॅचला मी थोडा बॅकफुटला होतो, आता प्रयत्न करणार आहे बॅटिंगसाठी. या स्पर्धेबद्दल, या मैदानाबद्दल आणि कल्पेश सापटे ऑल टीम बद्दल तुझं काय म्हणणं असेल? राऊंड तर सुंदर त्यांनी केलेला आहे आणि आयोजन पण खूप सुंदर केलेलं आहे. धन्यवाद. हे होते प्रकाश तुंबडा, एक जबरदस्त खेळाडू. टॉस जिंकलाय प्रदीप म्हणजेच लोहारपाडा या संघाने. त्यांनी स्वीकारले प्रथमतः क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलंय, ते म्हणजे प्रकाश तुंबडा आणि टीम आई गावदेवी कोल्हे चिंचोडी या संघाला. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि करूया सेकंड इनिंगला सुरुवात. थँक्यू. पहिलाच बॉल पेस करत असताना काय सुंदर फटका, नेत्रदीपक स्ट्रोक मिस्टर लहू घोषेच्या माध्यमातून येतो. पहिल्याच बॉल वरती चौकार. पहिलाच बॉल या ठिकाणी बघितला आपण, पुरेपूर फायदा, पुरेपूर समाचार या ठिकाणी घेतला गेलाय. दीपेश हा गोलंदाजच्या मार्कवरती, लहू घोसे स्ट्राईक वरती आहेत आणि त्यांना साथ देण्यासाठी रोशन हा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. मागच्या मॅचचा हिरो, जबरदस्त फलंदाजी राहिली होती. पुढचा बॉल दीपेश या गोलंदाजाचा. टॉस बॉल होता, मात्र यावेळेला काय घडलाय तर विकेट डाऊन, फलंदाज बाद. ते बघूया कशा पद्धतीने चेंडू हाताळला गेला आणि फलंदाज कशा पद्धतीने बाद झाला. तर डायरेक्ट क्लीन बोल्ड झाल्यात. काय जबरदस्त यावेळेला गोलंदाजी. फुल टॉस बॉल होता, त्याचा फायदा उचलता आला नाही फलंदाज लहूला आणि एक चौकाराने मात्र पुन्हा एकदा बॅक टू डगआउट जाताना दिसलाय. सो मच डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर निलेश दिवा आपल्याला बघायला मिळत आहेत. धावसंख्या जर बघितली आपण तर 33 धावांचा पाठलाग करायचा. 2 चेंडूंमध्ये 4 धावा आल्यात. फलंदाज महत्वाचा बाद झालाय. आता या 2 फलंदाजांवर मात्र जबाबदारी आल्या. पुढचा बॉल नवीन आलेल्या फलंदाजासाठी राईट्या मोहम्मद विकेटचा मारा करत असताना दीपेश. ओहो, याही वेळेला त्याच प्रकारचं आपल्याला जणू काही रिप्लाय बघायला मिळालाय की काय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता, पुन्हा एकदा फायदा उचलता आला नाही फलंदाजाला. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद झालाय क्लीन बोल्डच्या स्वरूपात.
धन्यवाद डीजे. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं कि अच्छी गेंद का सम्मान करो और बुरी गेंदों का अपमान करो. मात्र थोडेसे वाईट बॉल जरूर होते, खराब चेंडू नक्की होते, मात्र फलंदाज या ठिकाणी थोडेसे कमी पडले गेले आणि दोन फलंदाज बॅक टू बॅक तशाच पद्धतीने मात्र बाद झाले. 20 पावलांचा रनअप या गोलंदाजाचा. लेफ्ट आर्मर आहेत. फुल टॉस बॉल स्विंग केले चेंडूला, भिरकावून दिले चेंडूला 6 धावांसाठी. या 6 धावेनिशी मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे आता 10 या अंकावरती. सामना अजून संपलेला नाहीये, कारण की मी अजून जिंकलेला नाहीये असं सांगत असताना रोशन, कारण की एका बाजूला याच फलंदाजावरती मात्र नजरा होत्या. छोटा तीर गावकरी गंभीर असं म्हणायला काही हरकत नाहीये. जसा चेंडू आला तसा मात्र चेंडूला भिरकावून दिला 6 धाबांसाठी ऑन साइडला. आणि मात्र पहिला चेंडू पेस करत असताना त्याने आपल्या अकाउंट 6 धावेने ओपन केले गेलाय. चांगला फटका आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत प्रवेश, चेंडूला उचलून फेकी करतील. सुंदर आणि अचूक थ्रो बघायला मिळालाय. तत्पुरती मिळेल फक्त 1 धाव आणि या एका धावेने संघाची धावसंख्या 11 या अंकावरती. यानंतरची लढत एक बिग फाईट, एक बिग मॅच आपल्या भेटीला येत आहे. एका बाजूला एप्पी याचा संघ आहे आई गावदेवी कोली चिंचोटी हा संघ, आणि एका बाजूला आपण बघणार आहोत यंग मराठा चिंचोटी लोहारपाडा हा संघ. लोहारपाडा या संघाने टॉस जिंकलाय आणि त्याने स्वीकारले प्रथमतः क्षेत्ररक्षण आणि समोरच्या संघाला म्हणजेच कोली चिंचोटी या संघाला दिलाय फलंदाजी. आणि बघूया पुढचा मॅच कशा पद्धतीने रंगतदार मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. दरम्यान एक डॉट बॉल आलाय आणि नवीन गेलेला फलंदाज आपण बघतोय जितेंद्र ह्याच्यासाठी. याही वेळेला जर बघितलं तर ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न करतात, मात्र प्रयत्न हे असफल ठरले जात आहेत. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव बॉल बॅक टू बॅक येताना दिसत आहेत. ज्या वेळेला निर्धाव चेंडू जास्त पडले जातील त्यावेळेला मात्र प्रेशर हा फलंदाजांवरती दिसेल. धावांची गरज अजूनही भरपूर आहे. 11 धावा फक्त धावफलकावरती आहेत. फुलटॉस बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाच नव्हता. शॉर्ट मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक आहेत मंगेश, चेंडू पर्यंत येतील, उचलून फेकतील. तत्पुरती मिळाली एकच धाव. 12 धावा धावफलकावरती. आता एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल. सात चेंडू शिल्लक. 7 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. काय घडतंय काय बिघडतंय, कोण सामना हा जिंकतोय हे देखील पाहिलं जाईल, कारण की क्रिकेटच्या पटलावरती मात्र जर तर या दोन गोष्टींना मात्र प्राधान्य दिलं जात नाहीये. ऑन साइडला सरळ खेळलाय क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी करणार नाहीये चुकी, आणि चुकी या वेळेला करत नसतायत क्षेत्ररक्षक आणि टिपला एक शानदार झेल. धन्यवाद. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 6 चेंडूंमध्ये आता धाबांची गरज आहे 21. म्हणजेच काय तर 3 मोठे फटके येणं फार गरजेची गोष्ट आहे. प्रथमतः बॉलिंग करत असताना पहिल्या 3 चेंडूंवरती जर मोठे फटके आले तर मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा येऊ शकते. आई गावदेवी भेंडीपाडा बी हा संघ. नवीन फलंदाज संतोष घोषे, ज्याला आपण नॉन स्ट्राईक एंड वरती बघू शकताय. शैलेश हा गोलंदाजच्या मार्क वरती आलाय. बॅटची कडा होती, मात्र एसटी रक्षक त्या ठिकाणी थोडासा बीट झाला. साहिल होते आणि साहिल याच्या हातातून मात्र झेल सुटला गेलाय. डॉट बॉल आलाय पहिल्याच बॉल वरती आणि
प्रेशर जाणवतंय आता फलंदाजांवरती, कारण की आता 5 चेंडूंचा खेळ राहिला आणि 21 धावांची गरज आहे. जितेंद्र फक्त स्ट्रगल करताना दिसला आल्या आल्या. फटका ऑन साईडला सजवलाय, मात्र विशाल याच्या डोक्याच्या वरून मस्तकाला दस्तक देत चेंडू असताना सीमारेषा गाठत आहे. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. भरोशाचा चौकार येताना दिसलाय. जबरदस्त फटका होता. कॅचची शक्यता निर्माण झाली होती, मात्र विशाल जास्त पुढे गेलेत आणि त्यांना बीट करून चेंडू सीमारेषा गाठताना दिसलाय. चौकार आलाय भरोशाचा. आता 4 चेंडू 17 धावांची गरज आहे. यावेळेला आपटून टाकण्याचा प्रयत्न, उसळी देण्याचा प्रयत्न, आणि यावेळेला जर बघितलं आपण तर काय घडलंय काय बिघडलंय. आणि यस, फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. स्मार्ट इन्वेस्टिंग का असली पार्टनर, आज ही अपना मुफ्त डीमैट अकाउंट खोलें. नवीन फलंदाज मैदानाच्या आत मध्ये आपल्याला जाताना दिसतात मिस्टर विकी. आता स्थिती अशी निर्माण झाली, मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 3 मोठे फटके, 3 बिग हिट. पहिलाच मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची लिडिंग एज. यष्टीरक्षक त्या ठिकाणी आहेत, चेंडूला कलेक्ट करतील आणि उचलून फेकतील गोलंदाजापर्यंत. तत्पुरती मात्र मिळाली फक्त 1 धाव. सामन्यामध्ये पकड मजबूत करताना दिसलाय टीम आपल्याला बघायला मिळतोय. आई गावदेवी गोकिवरे देवीचा पाडा हा संघ आजच्या दिवसामध्ये जबरदस्त प्रदर्शन राहिलं गेलंय. ऑन साइडला फेकून द्यायचा प्रयत्न चेंडूचा, मात्र वेग चांगला होता, मात्र टप्पा आणि नियंत्रण हे चुकीचं बघायला मिळालंय. व्हाईट बॉल हा आपल्याला बघायला मिळालाय गोलंदाजाकडून, कारण की ऑप्शनच्या जास्त बाहेर चेंडूने या वेळेला आपल्याला बघायला मिळतं. पुढचा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र हा चेंडू सुरेख आहे. अप्रतिम चेंडू. सामना हे खिशामध्ये घातलाय कोणी तर गोकिवरे देवीपाडा या संघाने, कारण की ज्या अनुषंगाने या ठिकाणी फलंदाजी झाली आणि त्यानंतर होणारी जी गोलंदाजी आहे अतिशय उत्तम आणि दर्जाची. बघा फक्त बॅट फिरवत आहेत, वार काही होताना दिसत नाही. दरम्यान मॅच फिनिश झालाय, मॅच जिंकलाय. या वेळेला आपल्याला बघायला मिळतोय आई गावदेवी गोकिवरे देवीचा पाडा या संघाने, आणि पराभव मात्र स्वीकारावा लागलाय सध्याच्या घडीला. आई गावदेवी भेंडीपाडा बी या संघाला सकाळच्या सत्रामध्ये 1 मॅच विन झाली होती, मात्र आता या सेकंड मॅच मध्ये त्यांना कुठेतरी माघार ही घ्यावी लागते. आणि आता जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. तर ह्या मॅचचा मॅन ऑफ द कोण असणार आहे हे सुद्धा तुमच्यापर्यंत आपल्याला बघायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा नो डाऊट मिस्टर दीपेश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्लीज दीपेश कम टू स्टेज. आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जाईल आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब तुम्हाला दिला जाईल. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर रोशन यानेही यायचं आहे. आपला मॅन ऑफ द मॅच हा जो किताब आहे तो इथून घेऊन जायचा, कारण की पहिल्या मॅच मध्ये सुंदर फलंदाजी केली होती, म्हणून तर सामनावीर हा त्याला पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. त्यानंतर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर मंगेश. रोशन पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. मी विनंती करतोय
प्रमोद सापटे यांना विनंती करतोय की आपल्या शुभास या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच चा किताब जो आहे तो रोशन या खेळाडूला या ठिकाणी द्यावा. पहिल्या मॅच मध्ये ज्याने अप्रतिम फलंदाजी केली होती, मात्र दुसऱ्या मॅच मध्ये कुठेतरी थोडासा कमी पडला गेला आणि त्यानंतर जर बघितलं तर मात्र हार ही त्यांना स्वीकारावी लागली गेली. ऑन स्क्रीन वरती बघू शकताय प्रमोद सापटे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी रोशन याला मॅन ऑफ द मॅच चा किताब दिला जातोय. त्यानंतर मान्यवरांना विनंती असेल तिथेच थांबा. अजून मॅन ऑफ द मॅच दुसऱ्या मॅचचा आपण बघणार आहोत. मंगेश ज्याने फलंदाजी जबरदस्त केली आणि त्याला मॅन ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी दिला जाईल. एक षटकार 2 चौकाराने त्याने चांगली फलंदाजी केली होती, तर तो ठरलाय सेकंड मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर आता नुकताच झालेला मॅच आपण बघताय ज्याच्यामध्ये दीपेशने चांगली कामगिरी केली. प्रथमतः फर्स्ट ओव्हर टाकत असताना 4 गडी त्याने बाद केलेत बॅक टू बॅक, म्हणून तर त्याला सामनावीरासाठी पुरस्कृत केलं जात आहे. प्रकाश सुतार यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपेश या गोलंदाजाला मात्र सन्मानित करायचा आहे, मॅन ऑफ द मॅच हा किताब जाहीर करायचा आहे. सुपर बॉलिंग ज्या अनुषंगाने बॉलिंग टाकली, 2 क्लीन बोल्ड केले आणि त्यानंतर एक झेलचित आणि त्यानंतर एक LBW आपल्याला बघायला मिळाला आहे. मैदानाच्या मध्ये मॅच ऑन होतोय. एका बाजूला असणार आहे अप्पी, एका बाजूला असणार आहे मिस्टर सतीश आणि टीम. जबरदस्त मॅच होणार आहे. 4 षटकांचा मॅच आहे आणि याचं धावतं विवरण घेऊन येतील माझे